अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समस्त बापू परिवारातील श्रद्धावान श्रावण महिन्यामध्ये बापूंच्याच आज्ञेनुसार नवे बापूंच्या इच्छेनुसार अत्यंत भक्तिभावाने घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं पठण करतात. अर्थात वासुदेवानंद सरस्वती स्वामीकृत घोर कष्टोद्धरण स्तोत्र. परंतु जर का नीट जवळून पाहिलं, स्तोत्र बापूंनी ग्रंथामध्ये लिहूनच ठेवलेलं आहे. स्तुयते अनेन इति म्हणजे स्तोत्र, ज्याच्याद्वारे किंवा ज्याच्या योगे आपल्याला स्तुती करता येते ते स्तोत्र. परंतु घोर कष्टोद्धरण स्तोत्र मित्रांनो, हे नुसतं स्तोत्र नाही आहे, तर ही प्रार्थनासुद्धा आहे. राईट? प्रार्थना अगेन बापूंनी ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपलं परमेश्वराशी असलेलं अनुसंधान रसरशीत ठेवण्याचं एक फार प्रभावी माध्यम आहे प्रार्थना. म्हणजे तो परमेश्वर अमर्याद आहे आणि मी मर्यादित आहे हे जाणून प्रेमपूर्वक परमेश्वराला पाठवलेलं पत्र म्हणजे प्रार्थना. आता गोष्ट कशी होते, हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र जे आहे ते आहे संस्कृतमध्ये. त्याच्यामुळे आम्ही अत्यंत भक्तिभावाने म्हणतो, त्यात काहीच संदेह नाही. परंतु होतं कसं, ते संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. मग हे जे परमेश्वराला पाठवलेलं पत्र आहे ते वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी लिहिलेलं आहे माझ्यासाठी, असं होतं. राईट? कारण ते जे शब्द आहेत त्या पत्रामधले, त्या प्रार्थनेमधले, ते तरंग माझ्या मनावर उमटत नाहीत जोपर्यंत त्याचा अर्थ मला उमगत नाही तोपर्यंत. परंतु जेव्हा मला ह्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ उमगतो, तेव्हा वासुदेवानंद सरस्वतींनी ड्राफ्ट केलेलं पत्र मी परमेश्वराला पाठवतोय असं न होता ते माझ्या अंतःकरणातून ते भावतरंग निघतात आणि मग ती प्रार्थना जी आहे ती अत्यंत उत्कटतेने आणि अत्यंत रसाळपणे, अत्यंत टवटवीतपणे, रसरशीतपणे ती त्या भगवंतापर्यंत पोचते. म्हणून हा प्रपंच आज आपण या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा सरळ अर्थ पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाही देवाधिदेव. काय म्हटलेलं आहे? श्री दत्ता अस्मान पाही. हे दत्ता, तू माझ्याकडे पहा, माझ्याकडे तुझी कृपादृष्टी ठेव, माझ्याकडे तुझी कृपा नजर असू दे, तुझी कृपा मेहर असू दे. कधी? सदैव. राईट? आणि इथे काय म्हटलेलं आहे दत्ताला वेगवेगळ्या उपाधी दिलेल्या आहेत. कुठल्या? श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान पाही देवाधिदेव. हे देवाधिदेवा श्रीपादा, हे देवाधिदेवा श्री वल्लभा, हे देवाधिदेवा दत्ता, तू सदैव तुझी नजर माझ्यावरती ठेव. आणि कसा आहेस तू? भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते. तुझे 2 USP सांगितलेले आहेत, 2 कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत त्या दत्ताचे. काय? एक म्हणजे भावग्राह्य. म्हणजे काय? म्हणजे तू जर मला हवा असशील, मला जर तुला अप्रोच करायचं असेल, तर मला काय फार मोठी तपसाधना करायची आहे का? फार मोठा जप करायचा आहे का? फार मोठं पूजन होम हवन करायचं आहे का? तर नाही. भावग्राह्य. नुसतं भावानी, प्रेमभरानी मी तुला हाक मारली तरी तू माझ्यासाठी धावून येणार आहेस. राईट? आणि एकदा का तू धावून आलास की तू काय करतोस? सत्वर माझ्या क्लेशांचं हरण करून टाकतोस, अशी तुझी कीर्ती आहे. भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते. तेव्हा हे दत्ता, माझ्या घोर कष्टातून तू माझा उद्धार कर, या जीवात्म्याचा, या जीवाचा उद्धार कर. आणि हे दत्ता, तुला नमस्कार असो. त्वं नो माता त्वं पिताप्तो धीपस्त्वं त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं. कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो. अरे कसं काय सांगू हे दत्ता, माझ्यासाठी तू कोण आहेस? कोण आहेस? त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तसंच आहे हे. त्वं नो माता त्वं पिता, तू माझा आप्त आहेस, अधिपती आहेस. त्वं नो माता त्वं पिताप्तो धीपस्त्वं. त्राता आहेस, तू माझा तारणहार आहेस. योगक्षेमकृतं सद्गुरुस्त्वं, तू माझा योगक्षेम चालवणारा सद्गुरू आहेस, तू माझा प्रतिपाळ करणारा सद्गुरू आहेस. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते. हे प्रभो, तू माझं सर्वस्व आहेस आणि तू कसा आहेस माझ्यासाठी? विश्वमूर्ते.
म्हणजे संपूर्ण विश्व म्हणजेच तुझी मूर्ती आहे, किंवा तू या संपूर्ण विश्वाच्या रूपाने अभिव्यक्त झालेला आहेस. म्हणजे माझ्यासाठी हे संपूर्ण विश्व म्हणजेच तू आहेस दत्ता. अशा हे प्रभो, या घोर कष्टातून माझा उद्धार कर आणि तुला नमस्कार असो. पापम तापम व्याधी माधीम च दैन्यम भीतिम क्लेशम त्वम हराशु त्वदन्यम त्रातारम नो वीक्ष ईशात सजीवते. आता इथे दत्ताला प्रार्थना केलेली आहे किंवा त्याला आवाहन केलेलं आहे म्हणा ना. कशा करता? हरण करण्याकरता. त्वम हराशु. कसलं कसलं हरण करायचं आहे? पापम तापम व्याधीम माधीम च दैन्यम भीतिम क्लेशम. या सगळ्याचं तू हरण करायचं आहेस, सत्वर हरण करायचं आहेस. का बरं? तूच का हरण करायचं आहेस? कारण त्रातारम नो वीक्ष ईशात सजूरते. हे माझ्या सगळ्या पीडा हरण करणाऱ्या, पीडा शांत करणाऱ्या दत्तात्रेया, तुझ्या वाचून मला अन्य कुणीही त्राता नाही. केवळ तूच एक माझा रक्षण करता आहेस. रिमेंबर, आपण मागच्या श्लोकात काय म्हटलेलं आहे? तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस, तू माझं सर्वस्व आहेस, तूच एक तारणहार आहेस. आणि केवळ एक तूच एक माझा तारणहार असल्यामुळे मी फक्त तुझ्याकडेच शरण आलेलो आहे. माझ्या सगळ्या आयुष्यातल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांचा तू सत्वर नाश करावास आणि ह्या घोर कष्टातून माझा उद्धार करावास. हे दत्ता, तुला नमस्कार असो. आता पुढचा श्लोक आहे तो माझा अत्यंत फेवरेट आहे. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवत्वम शरण्योकहर्ता. ना अन्यस्त्राता, तुझ्या वाचून मला अन्य दुसरा कोणीही त्राता नाही. आता बघा, तो जो शारण्य भाव आहे तो आता अनन्य भावामध्ये इथे परावर्तित होत आहे की मला तुझ्या वाचून दुसरा कोणीच आधार नाही आहे रे. नान्यस्त्राता नापि दाता न भरता. ना मला तुझ्या वाचून कोणी त्राता आहे, ना दाता आहे, ना भरता आहे. म्हणजे तुझ्या वाचून मला देणारा दुसरा कोणीही नाही. काय? माझ्या आयुष्यात जे काही उचित आहे ते देणारा. याचाच अर्थ असा सुद्धा निघतो की मी जर का कोणाकडे मागणार असेल काही, तर ते फक्त तुझ्याकडेच मागणार आहेस. राईट? आणि म्हणजेच काय? तू एकमेव माझा दाता आहेस, भरता आहेस. म्हणजे काय? माझा आधार आहेस, माझं भरण पोषण करणारा केवळ एकमेव तूच आहेस. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवत्वम शरण्योकहर्ता. मी तुला शरण आलेलो आहे आणि मी तुला शरण आल्या तू काय करतोस? तू शरण आलेल्यांच्या सर्व दुःखांचं हरण करतोस, तू शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करतोस. इथे श्रीकृष्णाचं जे वाक्य आहे, अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याचीच इथे प्रचिती आहे की शरण आलेल्यांचा तू प्रतिपाळ करतोस रे दत्ता. कुर्वात्रेयानुग्रहम पूर्ण राते. कुर्वात्रेयानुग्रहम. कुरु अत्रेय अनुग्रहम. अत्रेय अनुग्रह कुरु म्हणजे अत्रि ऋषींचा पुत्र तो दत्तात्रेय. तू माझ्यावरती कृपा कर, तू माझ्यावरती अनुग्रह कर, तू मला आपल्या शरणामध्ये घे, तू मला आपल्या कवेमध्ये घे आणि ते घेतल्यानंतरच माझा उद्धार होणार आहे. काय म्हणतात इथे दत्तगुरूंना? पूर्ण राते, तू पूर्ण काम आहेस. हे दत्तात्रेया, तू पूर्ण काम आहेस. अशा हे पूर्ण काम दत्तात्रेया, माझा या घोर कष्टातून उद्धार कर. आणि हे दत्ता, तुला नमस्कार असो. आता शेवटचा श्लोक. धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम. आता इथे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी मागितलेल्या आहेत. आधी आपण काय सांगितलं? सगळ्या निगेटिव्ह गोष्टी नाश कर. राईट? भीतीम क्लेशम दैन्य ज्या सगळ्याचं हरण कर. आता काय सांगता आहेत? धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तीम. मला काय कर? मला धर्माविषयी माझ्या मनामध्ये प्रेम वाढू दे. आणखी काय होऊ दे? सन्मतीम देव भक्तीम. मला सन्मती दे. कशाकरता? धर्माचं आचरण करण्याकरता, मला देवाची भक्ती करण्याकरता सन्मती दे. सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम. मला उत्तम सत्संग लाभू दे. आणि भुक्तीम च मुक्तीम. भुक्ती आणि मुक्ती परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या गोष्टी आहेत. पण काय म्हणत आहेत? मला भुक्ती म्हणजे काय? मला भोग. कसले भोग दे? जे उचित आहे, जे धर्मानुसार मिळणारे भोग आहेत ते सगळे मला मिळू देत.
राईट. निःश्रेयसाची प्राप्ती मला होऊ देत आणि मुक्ती, कशापासून मुक्ती दे? जे अधर्माचरण आहे त्याच्यापासून मला मुक्ती दे, जे प्रेयस आहे त्याच्यापासून मला मुक्ती दे. आणि अशा प्रकारे हे दत्तात्रेया तू काय कर, भावासक्तींच्या अखिल आनंद मूर्ते, हे अखिल आनंदाची मूर्ती असणाऱ्या कोण? दत्ता. भावासक्तीम, माझ्या मनामधली आसक्ती वाढू दे. कशाबद्दल? सत्कर्माबद्दल, निःश्रेयसाबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न होऊ दे आणि त्या योगे या घोर कष्टातून तू माझा उद्धार कर. हे दत्ता, तुला नमस्कार असो. श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम प्रपठेन्यतो भक्त्या स श्री दत्त प्रियो भवेत. हे 5 श्लोकांचं जे स्तोत्र आहे ते अत्यंत भक्तिभावाने आणि महत् प्रयासाने करायचं आहे, नेटाने म्हणायचं आहे. ह्याचा जो पाठ करतो तो मनुष्य दत्तास प्रिय होतो. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितम घोर कष्टोद्धरण स्तोत्रम. आता ही पदवी मिळालेली आहे कुठली? परमहंस परिव्राजकाचार्य ही पदवी मिळालेली आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामींना. किंबहुना त्यांचं मूळ नाव वासुदेव गणेश टेंबे आणि त्यांना वासुदेव स्वामी म्हणून त्या कुडाळमधली, त्या माणगावमधली लोक ओळखायची. परंतु जेव्हा त्यांनी दंड धारण केला, त्यांनी संन्यास घेतला, तेव्हा त्यांना नवीन उपाधी मिळाली. ते वासुदेव स्वामी न राहता वासुदेवानंद सरस्वती स्वामी झाले. आणि या श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी रचलेलं हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र इथे संपूर्ण होत आहे. इति श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.